आक्षेपार्ह गाणे, आक्षेपार्ह घोषणा, कुणाच्या धार्मिक भावना दुखावतील असे गाणे किंवा भाष्य किंवा बॅनर किंवा घोषणाबाजी हे पण नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे, हे सूचना आहे. त्याच्यानंतर काय होतं, आपण महान विभूतींच्या ज्या मिरवणुका करतो किंवा जयंत्या साजऱ्या करतो, त्यांच्या विचाराला पाणी घालण्यासाठी किंवा त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या विचाराप्रमाणे आपण आचरण वागणूक आपण प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण ह्या जयंत्या साजऱ्या करतो. परंतु दुर्दैव आहे, सगळ्यांनी आपापले थोर पुरुष वाटून घेतलेले आहेत. पण थोर पुरुष हे कुठल्याही एका समाजाचे नसतात. थोर पुरुष हे अख्ख्या मानवजातीचे असतात, समाजाचे असतात आणि त्याच्यामुळंच त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. कुणाच्या जयंत्या साजऱ्या करतात का? दररोज किती लोक जातात, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो का आपण? त्याच लोकांच्या जयंत्या का साजऱ्या करतो? कारण त्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी खपविलेलं असतं, समाज सुधारण्यासाठी. आता छत्रपती शिवाजी महाराज मला माहीत आहे त्यांनी आयुष्यामध्ये काय केलं. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवण्याची पहिला नाराज शिवाजी महाराजांचा. त्यांच्याकडून पुन्हा लोकमान्य टिळकांनी घेतला. ज्यावेळेस लहानपणीच त्यांच्या मनामध्ये विद्रोहाची भावना आली, आपण दुसऱ्यांना उन्नतीने पाणी प्यायचं का, आपण त्यांनी सांगत तसं ऐकायचं का. त्या काळामध्ये जुलमी मुघली सत्ता होती आणि त्याचा परिणाम खूप आपल्या जन्मानुसार होत होता. अशा वेळेस शिवाजी महाराज 15 वर्षीच पेटून उठले, छत्रपती शिवाजी महाराज, आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रार्थना म्हणजे प्रतिज्ञा घेतली. बघा, हे थोर पुरुष विभूती त्यांना वय बांधू शकत नाही, तुमची कुठलीच परिस्थिती बांधू शकत नाही. ते जन्मताच एक दैवी विभूती असतात आणि त्याप्रमाणेच अगदी सत्य म्हणायला हरकत नाही. शिवाजी महाराजांनी 15 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, स्वराज्य मिळवू, गुलामीतून आपल्या समाजाची मुक्तता करून शपथ घेतली शिवाजी महाराज. आणि तुम्हाला पुढं माहितीच आहे, अशी आमची स्पष्ट सूचना आहे पोलीस खात्यामार्फत. दुसरी सूचना आहे, दिलेल्या मार्गानं तुम्ही जे मार्ग देता अर्जासोबत, अर्जामध्ये मार्ग लिहून देता त्या मार्गाप्रमाणेच मिरवणूक निघाली पाहिजे. त्याच्यात तिसरी सूचना, वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 10 वाजेपर्यंत, रात्रीच्या 10 वाजेपर्यंतच त्याचं परमिशन आहे. एखाद्या विशेष दिवशी मान्य कलेक्टर साहेबाच्या आदेशानं तो टाईम वाढू शकतो. तो वाढू शकला तर 19 फेब्रुवारी वाढू शकतो, इतर दिवशी नाही. तसं 2-4 दिवस कलेक्टर साहेबाला म्हणजे पावर आहे की ते 2 तासांचं अंतर आपलं हे वेळ वाढू शकतात. यावेळेस आतापर्यंत आमच्याकडे असं काही परिपत्रक आलेलं नाही. जर मिरवणूक निघाली तर ती 10 वाजेपर्यंत संपायला पाहिजे लॅटेस्ट. आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे माझा, चौथा मुद्दा, ध्वनी प्रदूषण. तुम्हाला जे डेसिबल दिलेले आहेत परवाना देताना आम्ही याच्यामध्ये डेसिबलचा उल्लेख करतो मिरवणुकीच्या परवान्यामध्ये. त्या डेसिबलला आवाज क्रॉस नाही व्हायला पाहिजे. क्रॉस झाला तर ते गुन्हे दाखल होतील असं स्पष्ट सूचना आहे. तर सहसा डीजे लावूच नये अशी म्हणजे माझी विनंती राहील. लावला डीजे छोटा 1-2 बॉक्सचा लावा, तिथं आवाजाचं समजा की होणार नाही, काय म्हणजे उल्लंघन होणार नाही.